ब्रेकनंतर या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी। राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता आहे। अवघ्या 2 दिवसात हा मोठा राजकीय भूकंप होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। मुंबईपासून दिल्लीपर्यंत विविध घडामोडी घडतायत। त्यातच आता या 6 खासदारांच्या शिवसेनेत प्रवेशाची तारीख ठरली आहे, अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। 19 जूनला मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदेंसह जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेच्या वर्धापन दिनी गोरेगावच्या नेस्को सेंटरवर हे 6 खासदार हाती धनुष्यबाण घेतील, अशी माहिती आहे। दिल्ली पाठोपाठ मुंबईतही शिंदेंकडून ठाकरेंना झटका दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, पक्षप्रवेशासाठी 19 तारखेचाच मुहूर्त का? नक्कीच शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आहे आणि याच वर्धापन दिनानिमित्त हा प्रवेश केला जाणार असल्याचं म्हटलं जातंय। खरं तर मागील अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जी जोरदार चर्चा सुरू होती, काल आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी रवाना झाले आणि त्यानंतर ठाकरेंचे काही खासदार हे दिल्लीसाठी वेगवेगळ्या मार्गाने ते गेलेत आणि काही जण हे नॉट रिचेबल झाले। त्याच्यानंतर कुठेतरी राजकीय घडामोडींना वेग आला। संजय राऊतांनी ट्विट केलं, अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आणि कुठेतरी एकूणच राज्याच्या राजकीय घडामोडी या वेगळ्या पद्धतीने घडताना आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गटांमध्ये मोठा भूकंप आला आणि 6 खासदार हे शिंदेंच्या संपर्कात होते, ते त्यांच्यासोबत आता जाण्यास इच्छुक असल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेंना या 6 खासदारांनी पाठिंबा देण्याचं ठरवलेलं जवळपास आता निश्चित झालेलं आहे। यामुळेच कुठेतरी 19 तारखेला या 6 जणांचा पक्ष प्रवेश केला जाईल। आज लोकसभा अध्यक्षांकडे पत्र देऊन आपला स्वतंत्र गट असल्याचं त्या ठिकाणी म्हटलं जातं, कारण 2/3 मेजॉरिटी ह्या त्या ठिकाणी पाहिजे पक्षांतर्गत कायदा जर लागू न करण्यासाठी। त्यामुळे एकूणच या सगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात। त्यामुळे वर्धापन दिनाची तयारी ही जोरदार सुरू असताना याच वर्धापन दिनाच्या स्टेजवरती या 6 जणांचा प्रवेश हा मोठ्या थाटामाटात केला जाईल असं देखील सांगितलं जातं। यातील एका खासदाराला या ठिकाणी राज्यमंत्री पदासंदर्भातला जो शब्द दिला आहे हा आता पूर्ण होतो का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर या ऑपरेशन टायगरची सुरुवात नेमकी कधी झाली असं म्हटलं तर प्रतापराव जाधव यांच्या अॅनिव्हर्सरीचा जो कार्यक्रम दिल्लीत आयोजित केला होता, या कार्यक्रमाला संजय देशमुख आणि नागेश आष्टीकर हे उपस्थित झाले होते आणि त्यांचे फोटो व्हायरल झाले। त्यानंतर ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा ही सुरू झाली। एकनाथ शिंदे वेळोवेळी विविध खासदारांच्या संपर्कात होते। मध्यंतरी जर आपण पाहिलं तर मुंबईत ज्यावेळी संजय दिना पाटील यांच्या पत्नी या रुग्णालयात उपचार घेत होता, त्याचवेळी अचानकपणे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आले। त्यांनी त्यांच्या पत्नीची विचारपूस केली, तब्येतीची विचारपूस केली। त्यामुळे एकूणच या सगळ्या घडामोडी कुठेतरी आपण पाहिलं तर ऑपरेशन टायगर हे मागील 2 ते 3 महिन्यांपासून राबवले जात होते आणि ते आता प्रत्यक्षात अंमलबजावणी कालपासून सुरू झालेली आहे। 6 खासदार हे दिल्लीत पोहोचलेले आहेत, तर एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला गेलेले आहेत। त्यामुळे एकूणच आज दिवसभरात काय नेमकं घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील आणि अनिल देसाई असतील, यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर ते आपली भूमिका काय मांडतात आणि त्यांचे खासदार हे त्यांच्या सोबत आहेत की त्या संदर्भात त्यांनी पक्षाला काही कळवलंय या संदर्भात आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतील। मात्र नक्कीच दिल्ली नंतर आता मुंबईचा नंबर असणार। त्यामुळे दिल्ली पाठोपाठ मुंबईत ऑपरेशन टायगर हे कशा पद्धतीने शिवसेना राबवते किंवा एकनाथ शिंदे राबवतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील। आज मुंबईमध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील त्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। सूरज, तुम्ही सोबतच राहा, आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। दरम्यान ठाकरेंच्या फुटणाऱ्या या खासदारांवर टीएमसीच्या खासदार महुआ